पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये जरांगेंच्या स्वागताचे बॅनर फाडले, मराठा समाज आक्रमक, रास्ता रोको आंदोलन। कराड तालुक्यात आज मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीपूर्वी वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी मल्हारपेठ, पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। घटनेची माहिती मिळताच मसूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आंदोलकांना विनंती करत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास सांगितले। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। दरम्यान बॅनर फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते मसूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांची कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे बैठक होणार आहे। तसेच मनोज जरांगे पाटील आज कराडमध्ये मुक्कामी असणार आहेत। या पार्श्वभूमीवर बॅनर फाडल्याच्या घटनेमुळे परिसरातील वातावरणाकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। जरांगे पाटील हे आज कराड तालुक्यातील मसूर इथे सभेला येत आहेत आणि काही विघ्न संतोष लोकांनी हा आमचा जरांगे पाटलांचा बॅनर फाडलाय। मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही बॅनर फाडलाय पण आमचे विचार फाडू शकत नाही। तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो। कराड तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण कोणताही जातीवाद करत नाही, पण अशा जातीवाद्यांना खेचण्याचं काम आपण कराड तालुक्यातल्या जनतेनं करायचं आहे। ही माझं कराड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो। आणि हे बॅनरची अशी फाडाफाडी केलेले या विकृती संतोष विघ्न संतोष लोकांचा मी जाहीर निषेध करतो।